आजची उदयकुल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। बघा मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण राज्यसेवाचे कसे क्लासेस घेणार आहे। ठीक आहे, सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, तर आपण स्टेट बोर्ड पासून सुरुवात करणार आहोत। त्याचं महत्त्वही मी तुम्हाला सांगितलं आहे। ठीक आहे, तर आज पहिला चॅप्टर आहे बघा, आपली पृथ्वी आपली सूर्यमाला। यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे। एकदा तुम्ही रीड केल्यानंतर बघा फक्त तुम्हाला हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आणि नोट्स काढून घ्यायचे आणि तुम्हाला मी नोट्सही देणार लास्टला। ठीक आहे, ह्या प्रकारे आपण सर्व सिलेबस स्टेट बोर्डचा कव्हर करणार आहोत, त्याचबरोबर आपण रेफरन्सही डिटेलमध्ये करणार आहोत। ठीक आहे, तर बघा आजचं पहिलं चॅप्टर आहे, यामध्ये महत्त्वाचे बघा यावर क्वेश्चन विचारलं जातं म्हणून मी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट आणि नोट्स देणार आहे। ठीक आहे, आपली पृथ्वी आपली सूर्यमाला। मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते। ठीक आहे, रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात, त्या पृथ्वीपासून खूप दूर आहे। मग जेवढी आपली पृथ्वी मोठी ना त्याचप्रमाणे चांदण्याही तेवढ्याच आकाराच्या आहे, पण त्या आपल्या पृथ्वीपासून खूप दूर असल्या कारणाने आपल्याला त्या छोट्या दिसतात। ठीक आहे, काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात। आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लोकलुकताना दिसतात, पण काही चांदण्या लोकलुकत नाही। आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात। आकाशातील ग्रह असो, चंद्र असो, तारे असो, ज्या काही आकाशात आपल्याला दिसत ते काय असतं, सगळे खगोलीय वस्तू असतात। हा IMP पॉईंट नोट करून घ्यायचा आहे। खगोलीय वस्तू कशाला म्हणतात, आकाशातील सर्व वस्तूंना। ठीक आहे, त्यामध्ये चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो। याशिवाय इतर तारे, ग्रह हे देखील आपण पाहतो। या सर्व काय खगोलीय वस्तू आहे। त्यानंतर बघा तारे। तारे कोणाला म्हणतात बघा, ज्या चांदण्या लोकलुकतात त्यांना तारे म्हणतात, म्हणजे त्या सूर्यप्रकाशित असतात। तारे काय असतात, सूर्यप्रकाशित असतात। हा IMP पॉईंट नोट करून घ्यायचा। ठीक आहे, सूर्य काय, हा सूर्यही एक काय तारा आहे। ठीक आहे, कारण त्याचा सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे। ठीक आहे, सूर्यप्रकाशित असतात ते काय असतात, तारे असतात। इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो। त्याचा प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदणे दिसत नाही। ठीक आहे, जर जास्त प्रकाश असल्यामुळे आपल्याला दिवसा चांदणे दिसत नाही। रात्री आपल्याला चंद्राचा प्रकाश भेटतो। म्हणजे बघा या प्रमाणात इथे सूर्य आहे, इथे चंद्र आणि इथे पृथ्वी। मग ह्या सूर्याचा प्रकाश काय होतो, चंद्रावर पडतो। चंद्राचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर पडतो रात्रीच्या वेळेस, त्यामुळे आपल्याला चांदणे दिसतात। आणि इथे बघा याप्रमाणे हा सूर्य या साईडला आला, मग डायरेक्टली प्रकाश कुठे भेटतो, डायरेक्टली सूर्यापासून प्रकाश आपल्या पृथ्वीवर पडतो, त्यामुळे आपल्याला चांदणे दिवसा दिसत नाही। ग्रह म्हणजे काय बघा, ज्या चांदण्या लोकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात। ठीक आहे, हा पॉईंट IMP नोट करायचा। ग्रह कशाला म्हणतात, तारे कशाला म्हणतात, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नाही, त्यांना ताऱ्यांपासून प्रकाश पडतो। त्यांना कोणापासून प्रकाश पडतो, हाही महत्त्वाचा IMP पॉईंट आहे। नंतर ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती फिरतो। आपण फास्टली घेणार आहे कारण आपल्याला यामध्ये असं टाईम वेस्ट नाही करायचा आहे, आपल्याला फक्त महत्त्वाचे पॉईंट आहे ते नोट करायचे। ठीक आहे, सूर्यमाला। आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे, सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो, ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात। ठीक आहे, आणि यामध्ये आपण इम्पॉर्टंट चॅप्टरच घेणार जे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे। ठीक आहे, पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे। बघा पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्याची डायग्रामच दिलेली बघा। आता तुम्हाला इथे क्रम विचारला जाऊ शकतो, सूर्यापासून चढता क्रम, उतरता क्रम। ठीक आहे, बघा सूर्य, त्यानंतर बुध, शुक्र, पृथ्वी, त्यानंतर मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो या प्रकारे। ठीक आहे, चढता किंवा उतरता क्रम तुम्हाला विचारला जातो, त्यामुळे इथे डायग्राम अशी काढून घ्यायची या प्रकारे। बघा ते सूर्य, त्यानंतर असे या प्रकारे तुम्ही सर्व क्रम वाईज लक्षात ठेवायचे। एकूण किती हे विचारलं जाऊ शकतं, किंवा कोणता ग्रह सूर्यापासून जवळ आहे, कोणता ग्रह सूर्यापासून लांब आहे। ठीक आहे, पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता। ठीक आहे, असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात। सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो, त्या मार्गाला काय म्हणतात, कक्षा म्हणतात। कक्षा कशाला म्हणतात, ठीक आहे, म्हणजे ते स्वतःच्या, मग आता ही त्यानंतर हा ग्रह आहे, हा ग्रह आहे, ते काय म्हणतात स्वतःच्याच मार्गाने परिभ्रमण करतात। ठीक आहे, त्याला काय म्हणतात, कक्षा म्हणतात। सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रित सूर्यमाला म्हणतात। सूर्यमाला कशाला म्हणतात हे नोट करून घ्यायचं। त्यानंतर सूर्यमालेतील ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो। सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू उपग्रह। आता बघा उपग्रह, काही खगोलीय वस्तू ग्रहांवरती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात। उपग्रह कशाला म्हणतात, तर उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो। उपग्रहांना काय होतो, सूर्यापासून प्रकाश मिळतो। रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात। आता पृथ्वीचा उपग्रह कोणता, तर काय आहे, चंद्र आहे। ठीक आहे, क्वेश्चन विचारला जातो, IMP म्हणून नोट करून घ्यायचं। सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहे। ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात। ठीक आहे,
त्यानंतर बघा बटुग्रह कशाला म्हणतात, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना काय म्हणतात, बटुग्रह म्हणतात। यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो। ठीक आहे, डायग्रामात तुम्हाला माहितीच आहे, दिसलेच आहे। ठीक आहे, बटुग्रह स्वतःभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात। बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते। ठीक आहे, त्यानंतर लघुग्रह कशाला म्हणतात बघा, मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे। या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात। बघा कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह आहे हा तुम्हाला क्वेश्चन बनतो, IMP म्हणून नोट करायचे। बघा इथे तुम्हाला दिसत असेल लघुग्रह। ठीक आहे, कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान, ठीक आहे, किंवा या दोन ग्रहांच्या दरम्यान काय आहे तर लघुग्रह। ठीक आहे, लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात। सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूप लहान आहे। चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो। ठीक आहे, खाली आपल्या सूर्यमालेची आकृती दिली आहे, त्यात मध्यभागी सूर्याने त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू त्यांच्या कक्षा दाखवल्या। सूर्यामध्ये ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो। ठीक आहे, डायग्राम व्यवस्थित ते समजून घ्या। त्यानंतर नेक्स्ट बघा, आता गुरुत्वाकर्षण। आताच आपण बघितलं की ते स्वतःच्या स्पेसमध्येच ते काय होतं, परिभ्रमण करतात। ठीक आहे, का करतात त्या गुरुत्वाकर्षणामुळे करतात ते समजून घ्यायचं आहे। ठीक आहे, मग गुरुत्वाकर्षण खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते। या शक्तीला काय म्हणतात, गुरुत्वाकर्षण। तुम्ही बघा मॅग्नेट बघितलं। ठीक आहे, मॅग्नेट काय होतं, आता इथे एक मॅग्नेट घेतलं, दुसरं मॅग्नेट घेतलं, ते काय होतं, एकमेकांकडे आकर्षित होतं। ठीक आहे, त्याला काय म्हणतात, गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणते। सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती त्यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात। याच पद्धतीने उपग्रहही सूर्याभोवती परिभ्रमण करतात। ठीक आहे, त्यानंतर बघा पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे। त्या संबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटे, परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात, बघा आता पृथ्वीवरून तुम्ही एखादी वस्तू वरती फेकली ती काय येणार आहे, परत काय येणार आहे, पृथ्वीवरच येणार आहे। त्यासाठीच काय करतो, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध बल द्यावं लागतं। ठीक आहे, पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते। त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रास काय म्हणतात, अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात। ठीक आहे, त्यानंतर बघा इथे तुम्हाला चंद्रयानबद्दल माहिती दिली। इस्रोचा फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था। त्यानंतर चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते। चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते। डेट विचारली जाऊ शकते तुम्हाला चंद्रयान 1ची। ठीक आहे, मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे, त्याला काय म्हणतात, मॉम। ठीक आहे, म्हणजेच काय, मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे। 5 नोव्हेंबर डेट लक्षात ठेवायची रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले। हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले। पहिल्याच प्रयत्नात इस्रोने यश प्राप्त केले आहे। भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहे, म्हणजे त्यामध्ये मानव नाही गेले। ठीक आहे, चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली। कशासाठी पाठवली हे लक्षात ठेवायचे, चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी। त्यानंतर बघा दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो, त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेला असतो। त्याच्या फटाक्याचे ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते। रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेने वेगाने ढकलला जातो। बघा इथे रॉकेट आहे तुम्हाला दाखवलं, दिवाळीचे रॉकेट। ठीक आहे, फटाके। अवकाश यानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात। रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते। बघा कशा प्रकारे विरुद्ध शक्ती दिली जाते। 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधित तंत्रज्ञान विकसित केले। शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवले। आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे। काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात। काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जातात, त्यांना काय म्हणतात, अंतराळवीर म्हणतात। ठीक आहे, त्यानंतर बघा माहिती आहे का तुम्हाला, भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा, डेट तुम्हाला लक्षात ठेवायची, 1984 साली अवकाशात जाणार हे पहिले, बघा पहिले यावर नेहमी क्वेश्चन विचारतो, अंतराळवीर होते।
ठीक आहे. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. लक्षात ठेवायचे, अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छे हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. कोणता संदेश पाठवला, कोणी पाठवला, डेट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा, कृत्रिम उपग्रह शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एक परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात. ठीक आहे. त्यानंतर आपण काय शिकलो बघा, या शॉर्ट नोट्स तुम्हाला काय करायचे, नोट करून घ्यायचं. ठीक आहे. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. त्यामध्ये उदाहरण दिले तारे, त्यानंतर ग्रह, त्यानंतर बघा सूर्यमाला, त्यानंतर उपग्रह, चंद्र, त्यानंतर बटुग्रह, लघुग्रह, गुरुत्वाकर्षण. ह्या सर्व नोट्स तुम्हाला काय करायचे, नोट करून घ्यायचे. ठीक आहे. तर या प्रकारे आपण स्टेट बोर्डचं सर्व सिलेबस कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला नोट्सही भेट